गंगापूर रोडवरील नेपाळ हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। कुंभमेळ्याच्या नियोजनासह धार्मिक आणि सामाजिक विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे। प्रथमतः सोंजेजींचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की अखिल भारतीय संत समितीच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी त्यांची निवड झालेली आहे आणि हे आपले नाशिककर आहेत, त्यामुळे येणाऱ्या कुंभच्या पार्श्वभूमीवरती त्यांना खूप मोठं काम करायची इथे संधी मिळते आहे। महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही इथे उपस्थिती दर्शवली। आपल्या मोठा काळ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या संतांना सोबत घेऊन काम करायचं आहे आणि हा योग सोंजेजींकडे आला। त्यांनी आम्हाला अतिशय नम्रपणे आमंत्रित केलं आणि या सोहळ्याला आम्ही पाहू शकलो। त्याच निमित्ताने जे काही आपले आखाडे आहेत, संत आहेत, त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत कुंभमेळा प्रकरणामध्ये आपल्या कुंभमेळ्यासाठी आणि त्या आम्ही अंतर्भूत करून येणाऱ्या काळामध्ये जी काही कुंभमेळ्याची कामं त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होत आहेत त्याचा नक्कीच अवलंब करू। आज आमच्या प्रभागामध्ये केबीएस ट्रीलँड या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय भव्य अशा धार्मिक वातावरणामध्ये हा कार्यक्रमाची सुरुवात झालेली। या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय संत समितीचे सगळे प्रमुख या ठिकाणी महात्मे आलेले आहेत। या कार्यक्रमाला सन्माननीय महापौर सुद्धा आलेले आहेत। खरं तर आमच्या सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण ही सुरुवात आमच्या भागातून होते आणि महापौरांच्या उपस्थिती या ठिकाणी होते आणि या बैठकीमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। मी आपल्या माध्यमातून या संत समितीच्या बैठकीला मनापासून या ठिकाणी त्यांच्या साधू संतांचे धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलवलं, 2 मिनिटं आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली। यावेळी देशभरातून आलेले संत महंत, महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांची उपस्थिती आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।